लक्ष्मण हाकेंची नेत्यांवर टीका, वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल. लक्ष्मण हाकेंचा रोख नेमका कुणाकडे? वादग्रस्त व्हिडिओनं खळबळ. शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. मागील कर्जमाफीत मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार. 2017 आणि 2019च्या कर्जमाफीतील वंचित शेतकऱ्यांनाही लाभ. नाशिक विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्यास गोकुळ गीतेंचा नकार. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ. मुख्यमंत्री फडणवीस गीतेंसोबत करणार चर्चा. नाशिकचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता. फडणवीस शिंदेंची गोकुळ गीतेंसोबत फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. गोकुळ गीतेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष. नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग. शिवसेनेचे आमदार किशोर दराडे भाजप नगरसेवक गणेश गीतेंच्या भेटीला. गोकुळ गीतेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी दराडेंचे प्रयत्न. मराठा आंदोलकांचा विखेंच्या बंगल्यातच ठिय्या. मराठा आंदोलकांची दिशाभूल होत असल्याचाही आरोप. नागपुरात मनसेचं अर्धनग्न आंदोलन. शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आंदोलन. गणवेशासाठी केवळ 240 रुपयांचा निधी दिला जात असल्याचा आरोप. विधान परिषद निवडणूक रणनीतीसाठी शिवसेनेची बैठक. शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी बुधवारी होणार मंथन. नाशिकच्या जागेबाबत होणार चर्चा. राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चेवर नवनीत राणांची पोस्ट. मी भाजपाची प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ती. पदासाठी विचारधारा बदलणार नाही. अकोला जिल्हा रुग्णालयातील प्रकाराबाबत बच्चू कडू आक्रमक. अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनू यांचा कडूंनी घेतला समाचार. रुग्णालयातील असुविधांवरून प्रशासनाला झापलं. नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाची खबरदारी. नागपुरातील भाजप नगरसेवक गोव्यात मुक्काम ठोकणार. निवडणुकीत मतांची फूट टाळण्यासाठी भाजपाची खबरदारी. इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीचा अभ्यासक्रम यावर्षी बदलणार. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली माहिती. पंढरपूरच्या 73 कोटींच्या विकास आराखड्यात भ्रष्टाचाराचा आरोप. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भ्रष्टाचाराच्या आरोपाचं खंडन. पुण्यातील भिडे पूल 9 जून ते 5 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणारा पादचारी पुलाचं काम होणार पूर्ण. तृणमूलचे खासदार युसुफ पठाणचंही बंड. युसुफला अमित शहांनी दिल्लीला बोलावलं. खासदार महुआ मोईत्रांचा दावा. करणीच्या संशयातून दाम्पत्यावर कुऱ्हाडीनं हल्ला. पत्नीनंतर पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू. सासरच्या जाचाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या. संभाजीनगरच्या कन्नडमधील भोकन गावातील धक्कादायक घटना. हुंड्यासाठी आणि मुलगी झाली म्हणून छळ केल्याचा आरोप. स्वस्त धान्य दुकानदारांची गुंडगिरी. लाभार्थ्याला अश्लील शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल. बुलढाणा तालुक्याच्या देऊळघाट येथील प्रकार. आणि जळगावच्या अमळनेरमध्ये भीषण अपघात. तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. साखरपुड्यासाठी येणाऱ्या गुजरातमधील लोकांवर काळाचा घाला.